शक्तीपीठ विरोधात गांधारीची भूमिका घेतल्यास हातात बंदुका घेऊ. शक्तीपीठ विरोधी कृती समितीचा इशारा. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत सरकारने गांधारीची भूमिका घेऊ नये, अन्यथा हातात बंदुका घ्याव्या लागतील, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळी सांगली कोल्हापूर मार्गावर महिलांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मारला आहे, ज्यामुळे रत्नागिरी नागपूर आणि सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. भर पावसात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनाला खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग नोंदवून पाठिंबा दिला आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असून जर सरकारने गांधारीची भूमिका घेतली असेल तर शेतकऱ्यांना हातात बंदुका घ्याव्या लागतील, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा महारस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला. साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटीलही उपस्थित राहिले होते. मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत. तिसिंगी या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून मोजणी सुरू आहे. शेतकरी प्रचंड विरोध करतायत, गयावया करतायत. शेतकरी रस्त्यावर आलेले आहे, आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत, लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे. आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर यापुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल. आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सनदशीर मार्गानं कायदेशीर मार्गानं लढतोय, पण आमच्या जमिनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो. त्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय, हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.